रावडी म्हणून ओळख आहे. एक प्रदीर्घ कालकीर्द, भरपूर वर्ष या टेनिस बॉल क्रिकेटची अविरत सेवा करत आलेला हा एक हरहुन्नरी कलाकार, दर्जेदार बॅटर आणि तेवढाच उत्तम दर्जाचा गोलंदाज. प्रदीर्घ कालकीर्द त्याची आहे. तो विनोद बुधर सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला बॉल डाव्याष्टीवर राहिला, तिथे पंचाचा इशारा हा वाईड आहे. अतिरिक्त चेंडूचा इशारा आलाय. रावडी म्हटलं की अगदी रावडी राठोड पिक्चर पाहिलं त्यामध्ये जसा रोल आहे ना, अगदी तशी बॅटिंग करणारा हा फलंदाज आहे. तो विनोद सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळतोय कुणालच्या विपक्षामध्ये. पुढचा बॉल, इथे फटका फसलाय. बॉल हवेत आहे, सेल्फ फॉलो थ्रू मध्ये आहे. झेलची संधी आणि त्या संधीचे केले सोनं. फर्स्ट विकेट डाऊन इयर. पहिला झटका, पहिल्या बॉलवर पहिला हादरा दिलाय विनोद बुधरनं. फलंदाज बाद. स्टेज कॅमेरा जो आपण ऑन करणार आहोत आणि तिथे लॉट्स टाकले जात आहेत. हां, जी चिठ्ठी उचलली जाईल ती खेळेल. अमर स्पोर्ट्स बरोबर खेळताना पाहायला मिळेल आणि जी खाली राहील ती शेवटची मॅच आजच्या रात्रीतली खेळताना पाहायला मिळेल. चिठ्ठ्या टाकल्यात. जो एक लहान गाय आहे त्याच्याकडनं चिठ्ठी उचलली जाते. कुणाल 11 आणि विजयी संघाला बाय मिळते. विजयी संघाला बाय आहे जे ठरलेलं आहे. आजची ही तिसरी रात्र आहे. विजयी संघाला बाय हा लॉट्स मधला नियमच आहे. ते सातत्यानं आपल्याला पाहायला मिळतं. तुम्ही कुठेही जा, जिथे विजयी संघाला बाय ही चिठ्ठी खूप वेळा निघताना आपल्याला पाहायला मिळते. 4 ओव्हर नंतर कुणाल 11 आणि त्यांच्या विपक्षामध्ये टीम अमर स्पोर्ट्स मध्ये मॅच आपल्याला पाहायला मिळेल. व्हाईटचा इशारा तिथे येत असताना आपण पाहतोय. गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाज आपल्या षटकातील पुढचा बॉल घेऊन जाण्याकरता विनोद. वेग 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 आणि प्रचंड वेगानं बीट करण्याचा प्रयत्न त्यावर अगदी यशस्वी झालाय. हे बघा, कुठल्याच स्पॉटवर चेंडू पडला तर नंतर उसळी घेतली आणि विकेट किपर मद्रासच्या हातामध्ये जाऊन चेंडू विसावत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. पुढचा बॉल, इथे मात्र चांगला फटका तो खेळला गेला. क्षेत्ररक्षक आहे. बॉलवर जोपर्यंत झेपावला तिथे डायरेक्ट हिट लावली गेली. मात्र थोडीशी संतगतीची फेकी होती त्यामुळे 1 रन ती कंप्लीट करता आली. ज्या एकेरीच्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ होती. धावसंख्या पुढे सरकते आणि पुढे सरकत असताना जाऊन पोचते ती एकंदर 3 या आकड्यावर. आत्तापर्यंत जे या ओव्हरचा विचार केला तर 3 चेंडूचा खेळ तो कंप्लीट झालाय, ज्यामुळे 3 धावा धावफलकावर आहेत. 2 वाईटचा त्यामध्ये समावेश आहे. विनोद बुधर एक सफलता ती त्याला जरूर मिळाली. अगदी योग्य टप्प्यावर गोलंदाजी करताना सेल्फ फॉलो थ्रू मध्ये चांगला झेल तो टिपत असताना पाहायला मिळालाय. इथे मात्र फटका ऑनसाईडला खेळला. क्षेत्ररक्षक आहे डीपमध्ये. जोपर्यंत बॉलला फील्ड केलं जाईल 1ला 2 मध्ये कन्वर्ट करण्याची जी इच्छा होती ती पूर्णत्वाला नेली जाईल, कारण संतगतीचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. त्यानंतर फेकी थोडीशी उशिराने आली त्यामुळे 2 धावा थोडेसे नाराज आहेत विनोद. आणि असायलाही हवं, कारण जेव्हा गोलंदाज एफर्ट लावतो एखादी सिंगल जावी म्हणून फलंदाजाला बॅकलिप खाली करायला भाग पाडतो, तेव्हा जर तुम्ही या पद्धतीचं हरागिरीचं क्षेत्ररक्षण थोडंसं संतगतीचं क्षेत्ररक्षण करता तेव्हा निश्चित थोडासा रोष तो गोलंदाजाचा उडावला जातो. इथे मात्र चांगला फटका खाली क्षेत्रातनं खेळलाय. बॉल सीमारेषा पलीकडे जाईल, चौकारामध्ये परावर्तित होईल. 1 बाउन्स ओव्हर द रोप. बॉल सीमारेखा पार. इथे आलाय जव्हार चषक. दर्जेदार फटका, चौकार 4. चांगला फटका तो इथे आपल्याला पाहायला मिळाला. आखूड टप्प्याचा बॉल होता आणि जिथे वळवायचा होता तिथे वळवला. इनफिल्डच्या वरनं खेळला. मग तिथे बॉल सरळ सीमारेषेच्या पलीकडे चौकारामध्ये परावर्तित होत असताना आपल्याला पाहायला मिळालाय. पुढचा बॉल, इथे यष्टी उद्ध्वस्त. क्लीन बोल्ड माघारी परतवलंय. विकेट क्रमांक 2. दुसरा झटका पहिल्याच ओव्हरमध्ये दिलाय विनोद बुधर यांनी. फलंदाज बाद. चांगला चेंडू तो इथे आपल्याला पाहायला मिळाला. राऊंड आमनं गोलंदाजी करत असताना एक अँगल क्रिएट केला आणि अगदी बॅटच्या आतल्या साईडच्या कडेला लागत असताना बॉल मधल्या एसटीवर जाऊन लागला. माघारी परतावं लागलं बॅटरला. विकेटचं पतन ते होत असताना पाहायला मिळालं. अगदी लांब उडवून दिलंय तिथे स्टंपनं. वेगानं गोलंदाजी करतोय आणि त्यानंतर बॅटची कडा घेतल्यानंतर त्या चेंडूचा वेग जो द्विगुणित झाला.
नवीन फलंदाज किरण ते मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता आलेत. आशेचा किरण म्हणून त्यांना मैदानाच्या आतनं फलंदाजी करावी लागेल, कारण टीम थोडीशी स्ट्रगलमध्ये आहे. 2 विकेट लवकर गमावल्यात 9 धावा दाफलकावर असताना. ओव्हर नंबर 2 मध्ये परिवर्तन झालंय. नवीन गोलंदाज गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. मधुकर आलाय ओव्हर नंबर 2 मध्ये गोलंदाजी करण्याकरता. बघूया मधुकरची गोलंदाजी इथे कशा पद्धतीनं ती साकार होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. जवार चषक आणि वावर हे एक वेगळं समीकरण आहे. प्रत्येक वर्षी हा संघ अगदी चांगला खेळ दाखवत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. इथे एक चांगला चेंडू बॅटची कडा घेऊन विकेट किपरच्या हातामध्ये गेला आणि विकेटचं पतन ते झालंय. विकेट मिळतीये विकेट क्रमांक 3. तिसरा झटका खेळाडू बाद. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय शरद, ज्याला फलंदाजी करण्याकरता धाडले गेले. 2 नवीन बॅटर आता मैदानामध्ये आहेत, कारण सातत्याने विकेट्स त्या येताना आपल्याला पाहायला मिळाले. पुढचा बॉल चांगला बॉल आहे. यावेळेस पुन्हा एकदा विकेटचं पतन ते पाहायला मिळते. बॅक टू बॅक दुसऱ्या बॉलवर दुसरी सफलता. इज ऑन हॅट्रिक. हॅट्रिकची संधी आहे ती आता गोलंदाजाकरता निर्माण झाली आहे. दोन्ही वेळेस विनोद बुधर यांची खूप चांगली साथ ती गोलंदाजाला मिळाली आहे. बॅटची कडा घेतल्यानंतर अगदी यशस्वीरित्या झेल ते कंप्लीट होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि फलंदाज परतीच्या प्रवासाला जात असताना आपण पाहतोय. हा बघा तिथे बॅटची आउटसाइड एज घेतली आणि त्यानंतर बॉल विकेट किपर विनोदच्या हातामध्ये जाऊन विसावला. सलगचा दुसरा गडी तो माघारी परतत असताना आपल्याला पाहायला मिळाला. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता दाखल होतोय प्रवीण, जे फलंदाजी करण्याकरता आलेत. अडचणी त्या सध्या मैदानात पाहायला मिळत आहेत. इजानं हॅट्रिक आहे. इथे बघूया इथे हॅट्रिक काय कंप्लीट केली जाईल. हॅट्रिक बॉल गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाज सज्ज होतोय. चांगला बॉल ऑफ्टमवर पडला. फलंदाजाला बीट केलं. विकेट किपरच्या हातामध्ये गेला. निर्धावच्या स्वरूपाने चढून निघत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. मधुकर गोलंदाजीच्या ट्रॅकवर आलेत आणि अगदी योग्यतेनं लयबद्ध मारा आपण ज्याला म्हणतो ना, ती लयबद्ध गोलंदाजी त्यांच्या वतीनं सध्या मैदानाच्या आतमधनं आपल्याला पाहायला मिळते. बॅट आणि बॉलमध्ये संपर्क तो तेवढासा योग्यतेनं होताना आपल्याला पाहायला मिळत नाहीये. आणखी एक बॉल विकेट किपरच्याच हातात गेलाय. निर्धावच्या स्वरूपाने गणला जातोय. अडचणी त्या वाढत चालल्यात. हे कलियुग आहे, धकाधकीचं आयुष्य आहे, जिथे नात्यांमध्ये खूप काळ संपर्क राहिला नाही तर नाती तुटतात. हा तर क्रिकेटचा खेळ आहे. जास्त काळ बॅट आणि बॉलमध्ये संपर्क राहिला नाही तर पराभवाची चव ती चाखायला भाग पडू शकतं. यावेळेस मात्र हा बॉल पुन्हा एकदा विकेट किपरच्या हातामध्ये गेलाय. 5 बॉलचा खेळ झालाय. 2 विकेट आल्यात. 3 डॉट बॉल आलेत. मेडन षटक इथे प्रेक्षकांना पाहायला मिळू शकतं का? पहिल्या 2 रात्रीत 2 मेडन षटकं आपण ऑलरेडी पाहिली आहेत. हे तिसरी रात्र आहे आणि या तिसऱ्या रात्रीचं हे मेडन षटक असेल का ते आपल्याला बघायचं आहे. गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाज मधुकर आतापर्यंत 5 बॉलमध्ये एकही धाव त्यानं खर्च केलेले नाही. या शेवटचा बॉल घेऊन आणि यावेळेस शेवटचा बॉल तोही विकेट किपरच्या हातात. मेडन +2 विकेट. दर्जेदार गोलंदाजीचं प्रदर्शन मधुकरच्या वतीनं आपल्याला पाहायला मिळालंय. 2 विकेट्स मिळवत असताना मेडन षटक त्याची उद्घोषणा केली आहे. काय गोलंदाजी केली आहे, लाजवाब अप्रतिम टप्प्यावरचा मारा तो तिथे आपल्याला पाहायला मिळालाय. षटक क्रमांक 3 करता आता छोटीशी मीटिंग ती आपल्याला पाहायला मिळते आणि त्यानंतर गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता प्राचारण केलं गेलंय. ते गोलंदाज जितू जे गोलंदाजीच्या ट्रॅकवर येत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. ग्रामीण भागातील एक तगडा संघ म्हणून वावर संघाची पॉवर जी नेहमीच आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस मात्र फुल टॉस आहे. नो बॉलचा इशारा आला आणि 1 बाउन्स ओव्हर द रोप. बॉल सीमा रेषा पार. टोटल 5 त्या या बॉलवर मिळतील. या 5च्या मदतीनं धावसंख्येमध्ये वाढ होतीये. धावसंख्या 14.
पहिलाच बॉल तिथे डिलिव्हर करत असताना चुकी ती आपल्याला पाहायला मिळाली. हा बघा तिथे पहिलाच बॉल जो बॉडी लाईनवर आला होता आणि अगदी फुलटॉस होता, कमरेपासून वर होता, त्याला योग्य त्यानं पनिशमेंट दिली आणि चौकारामध्ये परावर्तित केलं. 9+4 टोटल 5 धावा या बॉलवर वाढत असताना आपण पाहतो. एकंदर 14 या धावसंख्येपर्यंत मजल ती मारली गेली आहे. फ्री हिटचा बॉल त्याला हवेत उडवलंय. इथे रन्स मिळवण्याची संधी आहे. एक तर पळून पूर्ण केली आहे, दुसऱ्या धावेकरता प्रयत्न आणि यशस्वीरित्या 2 धावा तर इथे धावफलकावर जोडल्या गेल्या. ज्या दुहेरीच्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ होती आणि धावसंख्या पुढे सरकत असताना 16वर एक षटक जरी मेडन आलं असलं तरी इथे प्रयत्न करावे लागतील. चांगली टोटल धावफलकावर उभी करण्याच्या दृष्टीनं अतिशय फलंदाजी ती मैदानाच्या आतनं पेशकश करावी लागेल. इथे बॅटच्या आतल्या कडेला लागला बॉल शॉर्ट फाईन लेगमध्ये वळालाय. जोपर्यंत इथे बॉलला उचललं गेलं 1 रन जे धावफलकावर जोडली गेले, ज्याच्या मदतीनं धावफलक 17 या आकड्यावर. शॉर्ट फाईन लेग एक बिझी एरिया नेहमीच शॉर्ट फॉर्मॅटच्या क्रिकेटमध्ये आपल्याला पाहायला मिळतो, कारण बॅटच्या आतल्या साईडचे कडा लागण्याचं प्रमाण ते खूप जास्त असतं. जेवढं फास्ट क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न होतो तेवढा जास्त वेळा बॅटच्या आतल्या साईडच्या कडेला बॉल लागताना शॉर्ट फाईन लेगमध्ये जाताना आपल्याला पाहायला मिळतो. यावेळेस मात्र फटका तो चांगला आहे. बॉल कव्हरमध्ये चाललाय. क्षेत्ररक्षकानं जोपर्यंत उचललं डबल करता कॉलिंग होती, मात्र फिकी अगदी योग्य रीची आली आहे. त्यामुळे एकाच धावावर तिथे समाधान मानावं लागेल. 1च्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ होती. धावसंख्या पुढे सरकते आणि जाऊन पोचती ती 18 या आकड्यावर. शेवटचे 3 चेंडू अजूनही या ओव्हरमधले शिल्लक आहेत. यावेळी चेंडूला पाहिलं, सोडून दिलं, बाकीचं काम पंचांनी पूर्ण केलं. इशारा केला इथे वाईटचा. अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर होती. धावसंख्या पुढे सरकते आणि जाऊन पोचते ती 19 या आकड्यावर. अजूनही 3 चेंडूचा खेळ तो बाकी आहे. इथे मात्र बॉल हवे ते इनफिल्डच्या वरनं चांगला फटका. वीरेंद्र सहवागची स्टाईल ती आपल्याला मैदानाच्या आतनं पाहायला मिळाली. मात्र तेवढंच चांगलं दर्जेदार क्षेत्ररक्षण ते तिथे झालंय. बॉलला स्टॉप केलंय. ग्रामीण भागातील खेळाडू आहेत, त्यामुळे चेंडूचा पाठलाग करणं, वेगानं धावणं हे त्यांना काही सांगण्याची आणि शिकवण्याची गरज नाही. अगदी शेताबांधांवर फिरणारी ही सर्व मुलं आहेत जी वावर संघातनं खेळताना आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळे प्रचंड वेगानं धावताना चेंडू फील्ड करतायत. इथे मात्र हा बॉल, वाह काय फटका खेळलाय. शॉट ऑफ द नाईट. बॉल उंच हवेतनं दूर सीमा रेषा पार, उत्तुंग आणि गगनचुंबी आसमानी प्रहार, जवार चषक ब्रँडेड हिट षटकार. वाह काय फटका खेळला. रिव्हर्सच्या माध्यमातून हा दमदार पॉवरफुल हिट तो आपल्याला मैदानाच्या आतनं पाहायला मिळालाय. 6. धावसंख्या जर आपण पाहिली तर ती 27 धावा 4 विकेटच्या पतनानंतर. यावेळेस मात्र चांगला बॉल, एक षटकार जरूर खाल्लाय. त्यानंतर मात्र कमबॅक झालंय. थोडंसं महागडं षटक. 18 धावसंख्येचं हे षटक राहिलं आणि 18 धावसंख्येच्या मदतीनं 9च्या सरासरीनं 3 ओव्हरमध्ये बनवल्यात 27. शेवटचं षटक अजूनही प्रगतीपथावर येणं बाकी आहे. मात्र या मॅचमध्ये रिव्हर्सचा जो फटका होता अगदीच लाजवाब होता. शेवटच्या क्षणी तिथे बॉडी स्विच करताना तो दमदार स्वीट हिट मैदानाच्या आतनं पेशकश केला. अगदी कव्हर्समधनं तो बॉल सीमारेषेच्या पलीकडे जात असताना पाहायला मिळाला. शेवटचं षटक प्रगतीपथावर येते. बघूया शेवटच्या षटकातला खेळ कसा असेल. प्रेक्षकांना एक सुवर्ण संधी आहे या स्पर्धेच्या निमित्तानं. 20 रुपयाचं फक्त अल्पदराचं कुपन आपण घ्यायचं आहे, ज्यामध्ये लकी ड्रॉच्या माध्यमातून एक सायकल आणि अन्य खूप सारी पारितोषिकं जी आपल्याला मिळणार आहेत. त्यामुळे ते 20 रुपयाचं कुपन घ्यायला नक्की विसरू नका, कारण त्या कुपननं तुम्हाला तुमच्या नशिबाची साथ जर मिळाली तर एक चांगलं पारितोषिक सोबत घेऊन जाता येईल. धावसंख्या जर आपण पाहिली तर वाईट साठी रिव्ह्यू आहे का? ओके, बॅटिंग साइड रिव्ह्यू आहे. इट्स अ फेअर बॉल.
एक चांगला चेंडू आहे, रिव्ह्यू लॉस. निर्धावच्या स्वरूपाने चेंडू येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाजी करत असताना गोलंदाज कैलास त्यांना आपण गोलंदाजीच्या ट्रॅकवर पाहता. इथे मात्र कट करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक गलीमध्ये आहे. जोपर्यंत फील्ड केलं तिथे एक रन घेतली आहे तर ती जाऊ दिली गेली आहे. कारण कुठल्याही प्रकारच्या अतिरिक्त धावा त्या मुळातच परवडणाऱ्या नसतात. कारण या अतिरिक्त धावा जेव्हा शेवटी तुम्ही चेस करता ना तेव्हा तुम्हाला महागड्या ठरतात. त्यामुळे त्या जेवढ्या कमी खर्च करता येतील तेवढ्या तुमच्याकरता पोषक असतात. यावेळेस हा बॉल रिव्हर्सच्या माध्यमातून खेळण्याचा प्रयत्न केला, मात्र आठवड्यातनं एकच वार रविवार असतो. दररोज रविवार एन्जॉय करण्याचा प्रयत्न केला तर मग तो अंगलट येतो. इथे बाईचा इशारा आला. बॉल बॅटच्या बटनातनं निसटून तिथे गेला होता. एक रन ती धाफलकावर झोडली गेली, ज्या एकेरीच्या मदतीनं धाफलक 29 या आकड्यावर 3 चेंडूचा खेळ तो समाप्त एखेरीस. पुढचा बॉल इथे मात्र शफल तर झाला, मात्र सफलतापूर्वक खेळणं शक्य झालं नाही आहे. एक रन इथेही लेग बाईकच्या स्वरूपानं मिळेल. बॅटनं जरी येत नसले तरी एक्स्ट्राच्या स्वरूपानं ह्या रन्स धावफलकावर येत असताना आपल्याला पाहायला मिळतात. 4 बॉलचा खेळ झालाय, त्यानंतर 30 धावसंख्या धावफलकावर आहे. अजूनही 2 चेंडूचा खेळ तो बाकी आहे. पुढचा बॉल आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज कैलास. अंतिमच्या 2 बॉलवर एखादा मोठा फटका तो खेळण्याचा प्रयत्न करावा लागेल. 40च्या जवळपास पोहोचण्याचा प्रयत्न तो किरणला इथे करावा लागेल. आणि या दरम्यान किरणला बॉलला उडवलंय सरळ लॉंग ऑन मध्ये, मात्र तिथे एक टिपला गेलाय. दर्जेदार झेल संपलाय. बॅटरचा खेळ, विकेटचं पतन, खेळाडू बाद. चांगला झेल तिथे आपल्याला पाहायला मिळाला. अगदी बाउंड्री लाईनच्या लगत होते आणि तिथे बाउंड्री लाईनच्या लगत असताना एक वेल जज कॅच आणि वेल बॅलन्स कॅच तो तिथे पाहायला मिळाला. सीमारेषेपासनं जवळपास अर्धा फूट आतमध्ये हा झेल तिथे कॅरी केला गेला. विकेटचं पतन ते केलं गेलं. मोठ्या फटक्याचा प्रयत्न करत होते आणि योग्य होता. मोठ्या फटक्याची गरज आहे इथे. तो मोठ्या फटक्याचा प्रयत्नच तुम्हाला विजयाच्या दिशेनं जी वाटचाल करायची आहे त्याकरता जो रस्ता बनवायचा आहे त्याकरता मदत करू शकतो. एक मोठा फटका इथे गरजेचा आहे शेवटच्या बॉलवर. का इथे तो मोठा फटका मैदानाच्या आतनं खेळला जाईल ते आपल्याला बघायचं आहे. शेवटचा बॉल या ओव्हरचा, या डावाचा. कैलास गोलंदाजीच्या ट्रॅकवर आणि इथे मात्र बॅटची कडा घेतली. विनोद यांना थोडासा गुंगारा दिला चेंडूनं, मात्र एक धाव त्यावर मानावं लागेल. समाधान त्या 1च्या मदतीनं धावफलकामध्ये झाली या वाढ. धावसंख्या एकेरीच्या पुढे सरकत असताना जाऊन पोचती येते. एकंदर 31 धावा. पूर्वार्धाचा खेळ तो इथे समाप्त झाला आणि या पूर्वार्धामध्ये धावफलकावर 31 रन या लागलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. विजयाकरता 32 धावसंख्येचं आव्हान वावर संघाच्या विरोधात सेट केलं गेलंय. कशा पद्धतीनं वावरचा संघ या 32 धावसंख्येचं लक्ष धावफलकावर पूर्ण करतोय ते आपल्याला इथे बघायचं आहे. चला, वेळेचा अपव्यय होतोय, थोडीशी घाई करा हीच विनंती आहे. कारण मध्यंतरी थोडासा उशीर तो झाला होता. चला, टॉस करता दोन्ही संघ आपण नाणेफेक करण्याकरता जॉईंट व्हायचे. टीम कुणाल 11 आणि अमर स्पोर्ट्स दोन्ही कॅप्टन मुख्य मंचावर आपण टॉस करण्याकरता तिथे शैलेजी सयाम साहेब आहेत. तिथे आपण जॉईंट व्हायचं आहे आणि नाणेफेकीचा कौल तो केला जाईल. दोन्ही टीममध्ये कॉइन स्पिन तो होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. कौल जिंकला आणि पहिल्यांदा फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. तिथे अमर स्पोर्ट्स ज्यांना त्यांनी फलंदाजी करण्याकरता प्राचारण केलं गेलंय. या स्पर्धेतील जी मॅन ऑफ द सिरीजची बाईक आहे ती आपल्याला दाखवली जाते. त्याचे स्पॉन्सर विद्यमान आमदार भोई साहेबांच्या वतीनं ती बाईक आपल्याला स्पॉन्सर्ड केली गेली आहे. ते तुम्हाला यूट्यूबच्या माध्यमातून दाखवलं जात आहे. इतर जे सहकार्य आहे या स्पर्धेच्या निमित्तानं ज्यांच्या वतीनं आपल्याला लाभत आहे त्या सर्व मान्यवरांचं हे क्षणचित्र तुम्हाला दाखवलं जात आहे.
मॅन ऑफ द मॅच सुपर एक्सपोर्ट्स ते तुम्हाला दाखवलं जात आहे. अन्य जे या स्पर्धेकरता यशस्वी करण्याकरता जे आर्थिक सहकार्य ज्या मान्यवरांच्या माध्यमातून आपल्याला उपलब्ध झालं आहे त्यांचे काही क्षणचित्र आपण पाहत आहे. या स्पर्धेचे आयोजक ज्यांचं क्षणचित्र ते तुम्हाला इथे पाहायला मिळते. मॅचकडे जाऊया. 32 धावसंख्येचं लक्ष ते इथे समोर ठेवलं गेलं आणि या 32 धावसंख्येच्या लक्ष्याचा पाठलाग तो करण्याकरता 2 सलामीवीर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. विनोद बुधार आणि जितू ओपन करण्याकरता मैदानाच्या आतमध्ये. पहिलाच बॉल विनोदनं कट केलाय आणि पाठवलाय सीमारेषेच्या दिशेनं. पहिल्या चेंडूवर स्क्वेअर कट, चौकार 4. अप्रतिम फटका विनोदच्या बॅटमधनं इथे पाहायला मिळालाय. रावडी अगदी रावडीसारखी सुरुवात मैदानाच्या आतनं करून देतोय. पहिलाच बॉल इथे अगदी योग्यतेनं दर्जेदार पद्धतीने खेळला. इनफिल्डच्या वरनं खेळत असताना चौकारामध्ये परावर्तित केलाय. चांगला फटका तो इथे आपल्याला पाहायला मिळालाय. यावेळेस मात्र वा लाजवाब मूड फ्रेश करणारा हा दमदार क्वालिटी ब्रँडेड हिट तो मैदानाच्या आतनं पाहायला मिळालाय. षटकार. वा काय फटका खेळलाय विनोदनं. रावडी उगीच म्हटलं जात नाही, रावडी प्रमाणच बॅटिंग करण्याकरता त्याला ओळखलं जातं आणि वावरची पॉवर काय आहे ते मैदानाच्या आतनं दाखवत असताना विनोद तो आपल्याला पाहायला मिळतोय. पुढचा बॉल आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाज सज्ज होतोय. यावेळेस मात्र आपला जो फेवरेट फटका आहे तो खेळण्याचा प्रयत्न केला. अगदी फॉलोइंग स्वीप करता विनोदला खूप जास्त ओळखलं जातं. ऑफस्टम्पच्या बाहेर शफल होणं, तिथे गुडघ्यावर बॅलन्स करणं आणि त्यानंतर बॉलला मिड विकेट काऊ कॉर्नरमध्ये खेळणं हे फटके खूप जास्त प्रमाणात खेळतो हा खेळाडू. यावेळेस पुन्हा एकदा इनफिल्डच्या वरनं लाजवाब फटका. क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतायत मात्र पाठलाग तो सीमारेषेच्या पलीकडेचा असेल. बॉल या रेसमध्ये जिंकलाय आणि गेलाय चेंडू सीमारेखा पार. चौकार 4. ऑफस्टम्पच्या बाहेर जागा दिली होती, रूम दिला होता आणि त्याचा योग्यतेने वापर केला. पुन्हा एकदा एक चांगला फटका तिथे ओव्हर द इनफिल्ड टिपिकल पॉवर प्लेचा फटका तो तिथे विनोदच्या बॅटमधनं आपल्याला पाहायला मिळाला. चौकारामध्ये चेंडूला परावर्तित केलं. 4च्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ होतीये. धावसंख्या पुढे सरकत असताना जाऊन पोहोचती येते 14 या आकड्यावर. 14 ऑन बोर्ड. 14 धावा या धावफलकावर लागल्या गेल्यात. वा आणखी एक दर्जेदार काय लाजवाब फटका विनोद खेळतोय इथे मैदानाच्या आतमध्ये. अगदी सहजतेनं हा चौकार मी मिळवते असं सांगत असताना हा दमदार आणि दर्जेदार फटका बघा इथे रिप्लेच्या माध्यमातून पाहिला सर्वांनाच आवडेल. वा काय फटका खेळलाय. ऑफस्टम्पच्या बाहेरनं अक्षरशः झाडू शॉट असं म्हणू शकतो आपण. जशी आपण सहजतेनं चलहट जे म्हणतात ना अगदी त्या पद्धतीने हा फटका खेळलाय तिथे. चौकारामध्ये परावर्तित केलाय. यावेळेस मात्र चांगला बॉल फक्त सिंगल करता खेळलेत. एक सिंगल ती मिळवली, स्ट्राईक स्वतःकडे ठेवली. धावसंख्या 19. पहिल्या ओव्हरचा खेळ तो समाप्तीला आला आणि या पहिल्या ओव्हरमध्ये विनोद यांचं वर्चस्व, त्यांची दमदार आणि दर्जेदार बॅटिंग ती आपल्याला पाहायला मिळाली. या पहिल्या ओव्हरनंतर धावसंख्या 19. विनोद एक असा खेळाडू आहे ना, तो जर मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करत राहिला तर वन साइड मी म्हणतो वावर संघ जो विजयाच्या दिशेनं वाटचाल करत असताना आपल्याला पाहायला मिळतो. अगदी त्यातला हा बॅटर आहे. जे जुन्या काळी काही फलंदाज असे असायचे की जे फलंदाजी करून गेले की विपक्षी संघ अक्षरशः कोलमडून जायचा, त्यातला हा बॅटर आहे. जुन्याच काळातला फलंदाज आहे. भरपूर वर्ष टेनिस बॉल क्रिकेटमध्ये कार्यरत आहे आणि का कार्यरत आहे ते मैदानाच्या आत आजही सांगतोय. नवीन गोलंदाज विलास गोलंदाजीच्या ट्रॅकवर आलेत. समोर विनोद स्ट्रायकर एन कडनं बॅटिंग करत असताना. वावर म्हणजे जव्हार तालुक्याचं शेवटचं टोक, तसं म्हटलं तर पालघर जिल्ह्याचं शेवटचं टोक जे वावर आहे तिथनं पुढे नाशिक जिल्हा सुरू होतो. मोबाईलचं नेटवर्क नाही आहे त्या क्षेत्रामध्ये, मात्र तिथे खूप चांगली लोक राहतात आणि त्यांचा हा संघ आहे. यावेळेस पुन्हा एकदा एक इम्प्रोवायझिंग स्टायलिश फटका तो मैदानाच्या आतनं पेशकश केलाय. बॉल सीमारेषा पार, गुडघ्यावर बॅलन्स केलं आणि त्यानंतर खाली क्षेत्राची निवड केली. बॉलला तिथे फाईन लेग आणि लॉंग लेगच्या मध्यावरनं खेळत असताना पाठवलंय सीमारेषा पार. विनोद बुधारचा आणखी एक दर्जेदार फटका. चौकार 4. काय अप्रतिम फटके खेळतोय विनोद आज. जव्हारच्या लोकांना रावडीची बॅटिंग पाहायला नेहमी आवडते आणि आज या जव्हारच्या प्रेक्षकांना रावडी खुश करतोय. चांगली बॅटिंग मैदानाच्या आतनं पेशकश करत असताना इथे मात्र ऑफस्टम्पवरनं पुन्हा एकदा वळवण्याचा प्रयत्न होता. गुडघा टेकला होता मात्र बॅट अँड बॉलमधला संपर्क तो घडवला नाही. बॉल इथे जर आपण पाहिलं तर निर्धावच्या स्वरूपाने विकेट किपरच्या हातामध्ये गेलाय. धावसंख्या 23 आहे.
विजयाकरता इथनं जर आपण पाहिलं तर फक्त 9 धावसंख्येचं लक्ष ते समोर आहे. आणि विनोदची जर बॅटिंग झाली तर याच ओव्हरमध्ये ही मॅच फिनिश सुद्धा होईल. यावेळेस नो लुक तो खेळलाय, मात्र त्यामध्ये फसला गेलाय, झेल झालाय, माघारी परतावा लागेल. विनोद बुधार तो माघारी परततोय. विकेटचं बदन खेळाडू बाद, मात्र फटका लाजवाब होता. अगदी नो लुकचा फटका तो मैदानाच्या आतनं पेशकश केला होता, मात्र बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये असलेल्या क्षेत्ररक्षकाला क्लिअर करणं ते शक्य झालं नाही आणि त्यामुळे विनोदला माघारी परतावं लागलं. विकेटचं बदन खेळाडू बाद. हे बघा रिप्लेमध्ये तुम्हाला दाखवलं जात आहे. इथे मात्र नो लुक खेळला होता आणि हा नो लुक खेळत असताना बॉल सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये गेला, मात्र फटक्याची दाद द्यावी लागेल. खूप चांगला फटका विनोद बुधारच्या माध्यमातून आपल्याला तिथे पाहायला मिळाला होता. हे बघा अगदी अप्रतिम परफेक्ट नो लुक होता. नवीन बॅटर अक्षय उर्फ मद्रास जो मैदानाच्या आतमध्ये आलाय. पुढचा बॉल. यावेळेस मात्र हा बॉल तिथे ऑन साईडला ते कन्वर्ट केलं, एक सिंगलमध्ये चेंडूला कन्वर्ट केलं. एकेरीच्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ होती आणि धावसंख्या जर आपण पाहिली तर 24 धावा. आणि विनोदचा नो लुक खूप चांगला होता, मात्र हा नो लुक त्याने प्रॅक्टिस केला असावा 10x बॉलवर आणि स्पर्धा खेळवली जाते 70-70च्या बॉलवर. तो फरक असावा कदाचित. खूप चांगला नो लुक होता, त्यावर त्याला माघारी परतावं लागलं, कारण खूप जास्त प्रॅक्टिसनंच हा फटका खेळू शकतो. तो तुम्ही ऐन वेळेला ठरवून फटका खेळता येणार नाही तुम्हाला. यावेळेस मात्र फक्त दिशा दिली, तिथे एक सिंगलमध्ये चेंडूला कन्वर्ट केलंय. डबल करता प्रयत्न ते नसतील. एका रन धावफलकामध्ये वाढ होती. धावसंख्या पुढे सरकते, जाऊन पोचते 25 वर. 7 धावसंख्येची इथनं अजूनही विजयाकरता गरज आहे. राऊडीनं आज खूप चांगली बॅटिंग केली आहे. पहिल्या मॅचमध्ये असेल, दुसऱ्या मॅचमध्ये असेल, चांगला परफॉर्मन्स या स्पर्धेच्या निमित्तानं राऊडी मैदानाच्या आतमध्ये देत असताना आपल्याला पाहायला मिळालाय. यावेळेस आणखी एक चांगला फटका. बॉलनं उंची तर खूप गाठली आहे, मात्र तिथे क्षेत्ररक्षकाला गुंगारा दिलाय. एका हातात बॅट सुटली होती मद्रासची, मात्र ही बॅट सुटताना ही बॉल खूप चांगलं डिस्टन्स ती गाठत असताना पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक थोडीशी चुकी करतोय. 1 रन ती त्यावर जोडली जाते. एकेरीच्या मदतीनं धावसंख्या 26 वर. विजयाकरता अजूनही 6 धावसंख्येची गरज आहे. हा बघा आमचा जो प्रेक्षक वर्ग स्टँडमध्ये बसलाय आणि या स्पर्धेला एन्जॉय करतोय, तो प्रेक्षक वर्ग तुम्हाला दाखवला जातोय. जव्हार जिथे क्रिकेटवर खूप प्रेम करणारी लोक राहतात. रात्रीच्या वेळी जो वेळ आहे आपल्याकडे, तो वेळ या पसंतीदा खेळाला देत असताना पाहायला मिळतात. अगदी खूप सारे प्रेक्षक स्टँडमध्ये बसलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. 2 प्रेक्षक गॅलरीज आहेत. इथे मात्र 1 रन करता प्रयत्न केला आणि एक सिंगल ती दाफलकावर जोडली जाईल. प्रवीण आलेत गोलंदाजीच्या ट्रॅकवर आणि इथे चौकारामध्ये कन्वर्ट झालाय. मॅच सोडून दिली आहे असं चित्र मैदानाच्या आतमध्ये. बॉडी लँग्वेज लूज झाली आहे आणि त्यामुळे तिथे जर आपण पाहिलं तर हा चौकार आलाय. टोटल 5 धावा मिळाल्यात. विजयाकरता इथे फक्त 1 धावसंख्येची गरज आहे. क्षेत्ररक्षकांनी ऑलरेडी बॉडी लँग्वेज लूज झाली आहे, कारण विनोदनं जी फटकेबाजी केली त्यानं मॅचमधली जी हवा होती ती काढण्यामध्ये यश मिळालंय. पुढचा बॉल आणि यावेळेस मात्र एक्स्ट्रा रन विजय तो संपादित झाला. इथे विजयी होती या टीम वावरची पॉवर या मॅचमध्ये आपल्याला पाहायला मिळाली आणि पराभवाची चव चाखावी लागली ती टीम कृष्णा 11 वारलीपाडा या टीमला. कृष्णा 11 वारलीपाडा आपण इथे आलात, खेळलात, आयोजकांना जे सहकार्य केलं त्याबद्दल आपलं मनपूर्वक धन्यवाद. पुढच्या वर्षी पुन्हा एकदा आपल्याला संधी नक्की मिळेल, तेव्हा प्रयत्न करून या स्पर्धेला जिंकण्याचा प्रयत्न तुम्ही नक्की करा. मात्र तुर्तास तुमच्या येणाऱ्या चांगल्या क्रिकेट करता तुम्हाला शुभेच्छा देऊन आपण मॅन ऑफ द मॅच या